ऐसे बताना है ना। तुमचा परिचय द्या. ओके. नमस्कार, मी संगीता पाटील, नॅशनल सेक्रेटरी ऑफ कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स. संगीता मॅडम, तुम्ही इथे आल्या आणि 2 दिवसाचं इथे मीटिंग, काउन्सिलिंग मीटिंग आहे. व्यापारी दृष्टिकोनाच्या याच्याने महाराष्ट्रात कसं बघता तुम्ही याला आणि काय म्हणाल? ॲक्च्युली ज्या वेळेला महिलांचा विषय येतो व्यापारी म्हणून, कारण आपल्या भारतामध्ये 50% ही महिलांची संख्या आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला इंडियाला जर आर्थिक दृष्टिकोनातून अगदी सक्सेसफुल सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्हाला महिलांना मुख्य प्रवाहात आणणं तितकं जरुरीचं आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्मेंट असेल किंवा प्रत्येक स्टेट गव्हर्मेंट असेल, वेगवेगळ्या स्कीम्स आणि वेगवेगळे धोरण महिलांसाठी अगदी जर बघितलं तर खूप त्यांच्या महिलांच्या बाजूने आहे, पण पाहिजे तसं महिलांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही किंवा आम्ही महिला त्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेत नाही आहोत. कारण इतक्या सेंट्रल गव्हर्नमेंटने स्कीम्स दिलेल्या आहेत, योजना दिलेल्या आहेत. महिलांचा उद्योग किंवा व्यापार वाढीसाठी एवढं सगळं फंड्स असतानाही कुठेतरी त्रुटी आहेत. आणि जो सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा महिलांपर्यंतचा जो मधला जो गॅप आहे, त्या गॅपमध्ये कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स हे चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम करत आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म महिलांसाठी हा तयार करण्यात आलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या महिलांना आवाहन करते की नक्कीच या प्लॅटफॉर्मचा सगळ्यांनी उपयोग घेतला पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्हाला महिलांना की महिलांसाठी काय स्कीम्स आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला व्यापार आणि उद्योगामध्ये जायचं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल प्रॉपरली, कारण आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो ॲज प्रत्येक, आणि कॅट जे आहे नॅशनल लेवलपासून तर प्रत्येक स्टेट आणि डिस्ट्रिक्टपर्यंत, प्रत्येक सिटी तालुका लेवलपर्यंत कॅट आता पोहोचतो आहे. जसं आपण म्हणतो की जसं की म्हणजे कॅट तुमच्या दारी असं म्हणायला काही हरकत नाही. अशा वेळेने कॅट काम करत आहे. आणि ज्या पद्धतीने बऱ्याच वर्षापासून कॅटचं जे कार्य सुरू आहे तो डे 1 तर आतापर्यंत जर बघितलं तर डेव्हलपमेंट आणि कॅटचं नेटवर्किंग दिवसेंदिवस खूप वाढत चाललं आहे. आजही तुम्ही सगळेजण बघत आहात की ज्या पद्धतीने कार्य चाललं आहे, ज्या पद्धतीने स्ट्रक्चर आम्ही सुरू करतो आहोत की जेणेकरून तालुका लेवलपर्यंत कॅटचं कार्य पोचलं पाहिजे. कॅटचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्रत्येक महिलेला मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने कॅट काम करत आहे. आणि कॅटचा उद्देश हेच आहे की 50% जर महिला भारतामध्ये आहे तर आर्थिक दृष्टिकोनातून महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनेच कॅट पाऊल उचलत आहे. हर कोई अपना घर चाहता है. 250 से ज्यादा प्रॉपर्टीज डिस्प्ले होगी. फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है. क्या डॉक्यूमेंट्स देखना चाहिए, इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके. बाथ फिटिंग, हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मध्ये त्यांचा पार्टिसिपेट आहे. एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे. आपका सपना हमारी जिम्मेदारी.